नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग। 24 एप्रिलला महत्त्वाची बैठक, पगार 34% वाढणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाबाबतच्या नवीन माहितीबाबत आतुरतेने वाट पाहत आहेत। पुढील मोठी पगारवाढ नेमकी कधी प्रत्यक्षात येईल याविषयी अनेकांच्या मनात कुतूहल आहे। अनेक महिन्याच्या शांततेनंतर आता या संदर्भात किमान काहीतरी हालचाल होताना दिसत आहे। यातील सर्वात अलीकडील घडामोड अशी आहे की 8व्या वेतन आयोगाचे एक पथक या महिन्याच्या अखेरीस देहरादूनला भेट देणार आहे। यावरून या प्रक्रियेतील विचारविनिमय आता हळूहळू वेग पकडत असल्याचे संकेत मिळत आहे। देहरादून भेटीचे नियोजन 24 एप्रिल रोजी। केंद्र सरकारने अशी घोषणा केली आहे की 8व्या वेतन आयोगाचे एक पथक 24 एप्रिल 2026 रोजी उत्तराखंडमधील देहरादून येथे भेट घेईल। ही भेट एका व्यापक देशव्यापी सल्लामसलत प्रक्रियेचाच एक भाग असून विविध राज्यातून मते आणि सूचना संकलित करणे हा यामागील उद्देश आहे। 30 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत परिपत्रकानुसार ज्या संबंधित घटकांना आयोगाशी संवाद साधायचा आहे ते आगाऊ भेटीची वेळ निश्चित करण्याची विनंती करू शकतात। भेटीचे अंतिम ठिकाण आणि सभेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे कळवले जाईल। कर्मचाऱ्यांना मते मांडण्यासाठी आमंत्रण। 8व्या वेतन आयोगाने केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांच्या एका गटाला या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। यामध्ये केंद्रीय सरकारी संस्था, कर्मचारी संघटना, विविध संस्था आणि मंडळे यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे। या चर्चासत्रामध्ये पगारवाढ, विविध भत्ते आणि निवृत्ती वेतनाशी संबंधित बाबी यासारख्या प्रमुख मुद्द्यावर चर्चा केली जाण्याची अपेक्षा आहे। त्यांना त्यांच्या समस्या आणि सूचना थेट मांडण्याची संधी देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे, ज्यामुळे आयोगाला अधिक संतुलित आणि व्यवहार्य आराखडा तयार करण्यास मदत होईल। या बैठकांना महत्त्व आहे का? सद्यस्थितीतील आर्थिक परिस्थितीच्या आधारे पगार रचनेचा आढावा घेण्यासाठी आणि त्यामध्ये आवश्यक बदलांची शिफारस करण्यासाठी 8वे वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहे। या आयोगाचे निर्णय देशभरातील लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकावर परिणाम करणारे ठरतील। तज्ञांच्या मते या प्रक्रियेचे निष्कर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतात। अँबिट इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते आर्थिक वर्ष 2027 मध्ये लागू होण्याची अपेक्षा असलेल्या 8व्या वेतन आयोगामुळे सरकारी वेतन आणि निवृत्ती वेतनात 30 ते 34% लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यांचा परिणाम सुमारे 1,10,00,000 कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांवर होईल। कर्मचाऱ्यांच्या हाती प्रत्यक्ष पैसे कधी पडतील? नवीन पगार रचना 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकते अशी चर्चा असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कदाचित अधिक कालावधी लागू शकतो। JNGCFOचे संस्थापक CA मनीष मिश्रा म्हणाले, हे खरं आहे की कागदोपत्री 8वे वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल असे म्हटले जात आहे, परंतु व्यावहारिकदृष्ट्या पाहता मागील वेतन आयोगाच्या वेळी अनुभवल्याप्रमाणेच वाढीव पगार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचण्यासाठी कदाचित 2026 सालचा उत्तरार्ध किंवा 2026 ते 27 हे आर्थिक वर्ष उजाडावे लागेल। याबाबत इंडिया टुडेच्या वृत्तात उल्लेख आहे। पुढे काय? डेहराडून येथील बैठक ही एका व्यापक सल्लामसलत प्रक्रियेतील केवळ एक पायरी आहे। आगामी महिन्यामध्ये देशभरात अशाच प्रकारच्या आणखी संवादाचे आयोजन अपेक्षित आहे। सध्या तरी ही भेट या प्रक्रियेने अगदी संथ गतीने का होईना पुढे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे। लक्षावधी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी ही बाब स्वतःच बारकाईने लक्ष ठेवण्यासारखी एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।